कुठलाही सण समारंभ असो किंवा नैवेद्याचं ताट असो, नैवेद्याच्या ताटामध्ये जर आपण भजी ठेवलं नाही ना, तर ताट अपूर्णच असतं. आणि भजी हा असा प्रकार आहे ना, फक्त सणासुदीलाच नव्हे तर आपण एरवी केव्हाही मनात आलं ना तर बनवून खाऊ शकतो. परंतु सणासुदीला तर हे आवर्जून बनवलेच जातात. तर आज आपण मस्त अशी पालक भजीची रेसिपी पाहणार आहोत. नेहमीच्या पालक भजींपेक्षा थोडीशी वेगळी आहे. यापूर्वी तुम्ही कधी अशी भजी बनवून खाल्ली नसेल. अतिशय भारी चटपटीत भजी आहे. नक्की ट्राय करून पहा. सगळेच इतके खुश होणार आहे ना, तर विचारूच नका. नेहमीची 30-30 पालक भजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही नवीन पद्धत जरूर ट्राय करून पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर पालक भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पानं. तर साधारणतः 20 ते 25 पानं या ठिकाणी मी घेतलेली आहे. घेताना ना अशी मध्यम साईजची आपल्याला पानं घ्यायची आहे. अगदी जास्त मोठी आणि अगदी जास्त पातळ घेऊ नका, कारण ह्या पानांचा आपल्याला छान असा रोल बनवून ही भजी आपण तयार करणार आहोत. आता ही पानं घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे. आता ही पानं जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि आता ह्या भजींसाठीचं पीठ तयार करून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे, ही भजी बनवत असताना यामध्ये आपण तांदळाचं पीठ, सोडा, रवा काहीही वापरणार नाही आहोत. तरी ही भजी अगदी मस्त टम्म फुगणार आहे आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा होणार आहे. आता इथे मी साधारणतः 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना शक्यतो चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी गुठळ्या राहत नाही आणि मिक्स करायला सुद्धा सोपं जातं. आता हे पीठ चाळून झालेलं आहे. आता पाण्याचा सुद्धा मी तुम्हाला अंदाज सांगते. ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून टाकायचं आणि मस्त असं आपल्याला जास्त घट्ट किंवा अगदी जास्त सरसरीत हे बॅटर ठेवायचं नाही. मध्यम घट्ट हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण सोडा वापरणार नाही आहोत, तर त्यासाठी एक खास ट्रिक इथे सांगते. यापूर्वी सुद्धा भजीच्या बऱ्याचशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे. त्यामध्ये सुद्धा मी जराही सोडा वापरलेला नाही. त्यासाठी फक्त ही ट्रिक वापरते. ती कुठली, तर ते म्हणजे आपल्याला हे जे पीठ आहे ना, अगदी 5 ते 7 मिनिटासाठी हलकं करायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हलकं कराल, जितकं तुम्ही फेटाल ना, तेवढी ही भजी हलकी फुलकी पोकळ होतात. जोपर्यंत पिठाचा रंग हलकासा असा लाईट होत नाही, सफेद दिसत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस कुठेही स्किप करायची नाही. असं केल्यामुळे आपली भजी मस्त अशी हलकी फुलकी पोकळ आणि जाळीदार तयार होतात. तर हे पहा, असं चमच्याला व्यवस्थित कोटिंग बसलं पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ असं पातळ ठेवायचं आहे. तर साधारणतः मला पाऊण वाटी एवढं हे पीठ भिजवण्यासाठी पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी किंवा अधिक लागू शकतं. त्यानंतर सुरुवातीला यामध्ये मी काहीही घातलेलं नव्हतं. आता पुढील आपण मसाले टाकून घेऊया. त्यात मी 1 चमचाभर ओवा छान हातावरती चोळून घेतलेला आहे. आणि भज्यांमध्ये ना नेहमी मी तुम्हाला सांगत असते, आपल्याला लाल मिरची पावडर, हळद पावडर ना अगदी कमी प्रमाणात घालायची आहे. तर मी पाव चमच्यापेक्षाही कमी घातलेली आहे हळद पावडर आणि लाल मिरची पावडर. हे 2च मसाले यामध्ये घातलेले आहे. त्यानंतर हिंग घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. यापेक्षा जास्त कुठलेही मसाले यामध्ये घालायचे नाही आणि प्रमाणसुद्धा जास्त ठेवायचं नाही. बऱ्याचदा तुम्ही बाहेरची गाड्यावरची भजी खाल्ली असेल, त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की त्यामध्ये ते हळद पावडर आणि लाल मिरची पावडर अजिबात वापरत नाही. फक्त मीठ वापरतात आणि ओवा वापरतात. यापेक्षा जास्त कुठलेही पदार्थ हे बॅटर जेव्हा बनवतात ना त्यामध्ये वापरत नाही आहोत. आता यामध्ये मी ना तेलाचं मोहन घातलेलं आहे. हलकंसं कोमट तेल यामध्ये घातलेलं आहे, कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही आहोत. तर खाण्याच्या सोड्याचं काम इथं आपलं तेल करणार आहे. त्यामुळे तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. जरा वेळासाठी आता हे पीठ साईडला ठेवून देऊया आणि आपण ही भजी ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाट्याचं मस्त असं सारण. तर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. एक 20 ते 25 पानांसाठीचा हा उकडलेला बटाटा इथे घेतलेला आहे. त्यासाठी हे एवढं सारण पुरेसं होणार आहे. बटाटा छान किसणीने किसून घेतला. त्यामध्ये सुद्धा अगदी पाव चमचा आपल्याला लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद सोडून तुमच्याकडे जे काही मसाले असेल ना ते तुम्ही यामध्ये घालू शकता. मी पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही ते चाट मसाला घालू शकता किंवा चाट मसालाही नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घालू शकता. त्यामुळे अजून छान चटपटीत फ्लेवर आपल्या भजींना येणार आहे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. हे आपलं सारण इथे तयार होणार आहे. आता हे तयार केलेलं जे सारण आहे ना ते आपल्याला पालकच्या पानांच्या वरती लावायचं आहे आणि मस्त अशी भजी बनवायची आहे. आता पानं जर ओली असेल ना तर थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे किंवा मग अगोदरच पानं छान व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे सुकवून घ्यायची आहे, म्हणजे जो बटाटा आहे ना हा पानांच्या वरती व्यवस्थित लागला जाईल. व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं आणि मस्त रोल बनवायचं आहे.
हे असं वरती सारण भरून अतिशय भारी ही भजी लागतात. कारण ना याला 3 लेयर पडणार आहे. कारण जे बॅटर बनवलेलं आहे त्या बॅटरमध्ये आपण डीप करणार आहे. पहिली लेयर तर बॅटरची होणार आहे, दुसरी लेयर ही पानाची आहे आणि तिसरी लेयर आपली बटाट्याच्या आतील सारण. खाताना इतके जबरदस्त लागतात ना, इतके भारी लागतात ना. अजूनपर्यंत तुम्ही अशी जर भजी बनवली नसेल ना, ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा. असा छान रोल करायचं. तुम्हाला डायरेक्ट अखंड तळायचं असेल तर तुम्ही अखंड किंवा असे 2 तुकडे करून छोटे छोटे असे चौकोनी आकारामध्ये ही भजी बनवू शकता. सगळ्या पानांना आपण हे बटाट्याचं सारण लावून घेऊया आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. बऱ्याचदा काही जण ह्या पानांना असं बटाट्याचं सारण लावतात आणि डायरेक्ट तळून काढतात, परंतु त्यावेळेला ना हे सारण तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असा रोल करून घ्यायचं आणि त्यानंतर याला कट करायचं. तर आता आपण जेवढं सारण बनवलं होतं ना तेवढं एवढ्या पानांसाठी पुरेसं आहे. अजिबात सारणही उरत नाही आणि पानंसुद्धा शिल्लक राहत नाही. संपूर्ण असे मी जे चौकोनी आकारामध्ये पालकची जी भजी आहेत ना, जे रोल आहेत ते बनवून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे. आता लगेचच तळून घेऊया. नेहमीची पालकची भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, ही थोडीशी नवीन पद्धत आहे, जरूर ट्राय करून पहा. वेळ खाऊ आहे पण खायला इतके जबरदस्त लागतात ना, तर नक्की तुम्ही ह्या भजींची फॅन होणार आहे. मस्तपैकी बॅटरमध्ये बुडवायचं. तेलाचं टेम्परेचर जास्त कडकडीत गरम नसावं, मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहे आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. भजी असा प्रकार आहे ना, कितीही खाल्लं तरी मन अजिबात भरत नाही. आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर वरचं जे कवर आहे ना लगेचच रंग याचा चेंज होतो. आतून भजी कच्ची राहतात. पालकसुद्धा छान व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे आणि कमी गॅसवरती तळू नका, नाही तर तेल जास्त ओढण्याची शक्यता असते. त्यामुळे तळत असताना सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. आता काढून घेऊया. पालक भजी तर मला इतकी आवडतात ना, माझी तर फेवरेटच आहे. तसं बघायला गेलं ना तर सगळीच भजी खायला मला खूप आवडतात, परंतु त्यातली त्यात ही पालकची भजी खूपच जास्त आवडतात. तसंच तुम्हाला कुठला भजींचा प्रकार आवडतो ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. संपूर्ण भजी माझी तळून झालेली आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. तुमचीही लगेचच बघून खाण्याची इच्छा झाली असेल, कारण वरतून एकदम क्रिस्पी कुरकुरीत ही भजी आहे, आतून मस्त पालकचा फ्लेवर आणि त्यामध्ये बटाट्याचं सारण. ह्यांचं जे कॉम्बिनेशन आहे अप्रतिम लागतं. ही भजी ना तुम्ही मला तरी वाटतं एकदा जरूर ट्राय करायला हवी, कारण नेहमीच्या पालक भजींपेक्षा थोडीशी वेगळी आहे, चटपटीत आहे, चवीला भन्नाट आहे. तर या गुढीपाडव्याला जरूर ट्राय करून पहा. कशी झाली ते कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.